नाव सांगा. मी गायत्री चौधरी, छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला अध्यक्ष आहे. आज आम्ही जो कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये फक्त मुलांना प्रोत्साहन करणं हा आमचा उद्देश होता. तसा कार्यक्रमात थोड्याफार त्रुटी असतातच, चुकल्याशिवाय आपणही शिकत नसतो. आम्ही पूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणत्या समाजातर्फे होता कार्यक्रम हा? तेली समाजाचा कार्यक्रम तेली सनीतर्फे घेण्यात आला होता. आमचे अध्यक्ष गणेश पवार यांनी ह्या कार्यक्रमाची पहिले जवळपास आता 10 वर्षापासून सुरुवात केलेली आहे आणि तोच कार्यक्रम आम्ही पुढे नेण्याचा तसाच प्रयत्न करत आहोत. किती विद्यार्थी ती गुणवंत आज? आज 100 विद्यार्थ्यांची नाव नोंदणी झाली होती, त्यातले 81 विद्यार्थी इथं होते. हा कार्यक्रम तुम्ही दरवर्षी घेता का? हो, हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेतो. गेल्या 10 वर्षापासून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडतो. फक्त गुणवंतच विद्यार्थी होते, काही नोकरी लागलेले वगैरे असं काही? नाही, गुणवंत विद्यार्थी म्हणजे आता जे पासआउट झालेले मुलं जे असतात ते काही MBBS डॉक्टर आहेत, लॉयर आहेत. समजा एवढं पुढं चाललं आहे, त्याच्यामधून मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो. तुमचा समाज जास्तीत जास्त व्यवसायामध्ये आहे? आमचा समाज जास्तीत जास्त व्यवसायामध्ये आहे, पण आता मुलं नोकऱ्यांकडेही वळत आहेत. मुलींच्या ज्या मागण्या आहेत त्यानुसार मुलांनी पण नोकरी हे व्यवसायासोबत स्वीकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. लंका कृष्ण सोनवणे. मी परतूर येथे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलची प्रिन्सिपल आहे. मला हे सांगायचं आहे की आमच्या समाजातील त्या ज्या मुली आहेत तेली समाजाच्या, तर त्या मुली आता खूप अशा झेप घेत आहेत. आपण बघतोय की पूर्वीच्या काळी मुलींना फक्त चूल आणि मूल सांभाळणे एवढाच अधिकार होता, परंतु आता आपण बघतोय की चूल आणि मूल इथपर्यंत मुलींनी मर्यादित न राहता आता त्या विविध क्षेत्रामध्ये भरारी घेताना आपणास दिसून येत आहे. आणि घरचे जे लोक आहेत, आमच्या समाजाचे जे लोक आहेत ते अगोदर म्हणजे व्यवसायामध्ये अग्रेसर होते, परंतु आता व्यवसाय आपण बघतोय की व्यवसायामध्ये सुद्धा खूप अशा कॉम्पिटिशन झाल्या आहेत आणि त्यांनाही कळून चुकलं आहे की आता व्यवसायापेक्षा आणखी मुलींना आपलं जॉब करणंही तेवढं महत्त्वाचं आहे. कारण पुरुषांबरोबर आता स्त्रियांनाही खांद्याला खांदे लावून व्यवसायामध्ये समोर जाणं गरजेचं आहे, तसं जॉबमध्ये सुद्धा समोर जाणं गरजेचं आहे. त्यासाठी आता आमच्या ज्या महिला आहेत त्या महिलांनी पुढाकार घेऊन त्यांच्या मुलींना सक्षम बनवण्याचे ठरवले आहे आणि अशा पद्धतीने आमच्या ज्या मुली आहेत त्या समोर जाताना दिसत आहेत. तुमचं नाव? येस सर. तुमचं नाव? माझं नाव लंका कृष्ण सोनवणे. माझ्याकडे तेली सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे, आदरणीय जे गणेश पवार सर आहेत, ते ह्या गोष्टीसाठी खूप असा पाठिंबा देत आहेत. तसंच त्यांच्या या पत्नी आहेत सुनीता पवारताई, त्यासुद्धा ज्या आपल्या समाजातील महिला असो किंवा मुली असो त्यांच्यासाठी खूप असं छान कार्य करत आहेत आणि त्यांच्या या कार्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. ललिता शशिकांत मिटकर. मी देखील एक प्राथमिक शिक्षिका आहे. तर या आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचे झाले तर आजचं जग हे खूप कॉम्पिटिशनचं युग आहे. म्हणजे अगदी कमी टक्के पडले तर बरेचसे मुलं नैराश्यात जातात, परंतु आपल्या आजच्या या कार्यक्रमामुळे अगदी 60% पडलेल्या विद्यार्थ्यांपासून 99-100% पडलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत अगदी सर्वांचा आपण इथे कौतुक सोहळा करतो, गुणवंत विद्यार्थी म्हणून त्यांचा सत्कार करतो. यामुळे मुलांमध्ये जे नैराश्य आहे, निगेटिव्हिटी आहे, यामुळे कमी होते आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना प्रेरणा मिळते. तर हे खूप अगदी मोलाचं कार्य गणेश भाऊ पवार आणि आमची सर्व तेली सेना समिती टीम आम्ही अगदी 10 वर्षापासून अगदी मोलाचं काम करत आहोत आणि इथून पुढे अगदी छान पद्धतीने करणार आहोत. आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे, दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या, गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या आपल्या ठिकाणी वाढत आहे. धन्यवाद.